नमस्कार. पॉलिगॉन्स अँड क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील बेसिक पॉईंट्स आपण पाहत आहोत. या अगोदरच्या सर्व व्हिडिओजमध्ये आपण पॉलिगॉन्सची डेफिनेशन, त्यानंतर सम ऑफ द इंटेरियर अँगल्स, त्यानंतर रेग्युलर पॉलिगॉन आणि मेजर ऑफ ईच इंटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन, मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन, हे सर्व पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर क्वाड्रिलॅटरल जे आहे, टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्समध्ये क्वाड्रिलॅटरल आणि क्वाड्रिलॅटरलच्या टाईप्स, क्वाड्रिलॅटरलमध्ये हे आपण बेसिक पॉईंट्स पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्समध्ये पॅरलोग्राम आणि पॅरलोग्रामचे डेफिनेशन, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम, हे सर्व पॉईंट्स आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आता जी नेक्स्ट टाईप आहे, सेकंड टाईप आहे, ती सेकंड टाईप आहे रेक्टँगल. तर रेक्टँगल म्हणजे काय बघा, रेक्टँगल म्हणजे सुद्धा हा क्वाड्रिलॅटरल असतो. मग ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये डेफिनेशन आहे ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री. प्रत्येक अँगल जो असतो रेक्टँगलमधला तो 90 डिग्रीचा असतो. ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री ही डेफिनेशन आहे रेक्टँगलची. आता रेक्टँगलसाठी डेफिनेशन आणि प्रॉपर्टीज या वेगवेगळ्या आहेत. डेफिनेशन आणि प्रॉपर्टीज या वेगवेगळ्या आहेत. डेफिनेशन म्हणजे काय की प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा अँगल असतो, त्याला आपण रेक्टँगल म्हणतो. ही झाली डेफिनेशन. आता पुढचा जो भाग येतो तो आहे प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज. आता प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलोग्राम असतो. आपण पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. मग त्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज रेक्टँगलला लागू होतात, रेक्टँगलला अप्लाय होतात. आता आपण कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या पॅरलोग्राममध्ये ते आपण अगोदर बघू. ABCD हा रेक्टँगल, प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो. पहिली प्रॉपर्टी, ऑपोजिट साइड्स आर इक्वल. AD BC ला इक्वल आहे, AD इज इक्वल टू BC, आणि AB DC ला इक्वल आहे, म्हणजे AB इज इक्वल टू DC. ही झाली पहिली प्रॉपर्टी, ऑपोजिट साइड्स आर इक्वल. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, असं लिहू पण शकतो, ऑपोजिट साइड्स आर इक्वल. सेकंड प्रॉपर्टी आहे ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. आता बघा ह्या ठिकाणी डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे. मग ह्या ठिकाणी ऑपोजिट साइड पॅरलल आहेत ही प्रॉपर्टी असणार रेक्टँगलमध्ये. म्हणजे AD BC ला पॅरलल आहे अँड AB DC ला पॅरलल असणार आहे. ही आपण या ठिकाणी प्रॉपर्टी म्हणून घ्यायचं आहे. कारण पॅरलोग्राम म्हटल्यानंतर ऑपोजिट साइड्स पॅरलल असतात आणि प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलोग्राम असतो. आता कशामुळे असतो, कारण बघा हे दोन अँगल जे आहेत 90-90 दोन्ही ॲड केले 180, तर ह्या ऑपोजिट साईड ज्या आहेत त्या पॅरलल झाल्या, AD आणि BC. सेम हे दोन अँगल 90 डिग्रीचे आहेत, तर हे दोन्ही को इंटिरियर अँगल झाले. या दोघांचे ॲडिशन 180, म्हणजे AB DC ला पॅरलल, म्हणजे हे दोन साईड आणि ह्या ऑपोजिट दोन साईड पॅरलल. त्यानंतर डायगोनल जर आपण ड्रॉ केले त्या ठिकाणी ऑपोजिट अँगल तर इक्वल असणारच आहेत.
सर्वच अँगल्स इक्वल असल्यामुळे ऑपोजिट अँगल्स इक्वल लिहिण्याची आवश्यकता नाही. मग आता ए सी आणि बी डी हे दोन डायगोनल समजा ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर हे दोन्ही डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे ए ओ सी ओला इक्वल असणार आहे आणि बी ओ डी ओला इक्वल असणार आहे. म्हणजे ही पुढची प्रॉपर्टी आपल्याला असं लिहिता येते की ए ओ इज इक्वल टू सी ओ अँड ए ओ सी ओ इक्वल बी ओ अँड डी ओ इक्वल बी ओ इज इक्वल टू डी ओ. ही झाली थर्ड प्रॉपर्टी. आता फिफ्थ प्रॉपर्टी, ही जी प्रॉपर्टी आहे फिफ्थ प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी पॅरलोग्रामची नाही. ह्या सर्व प्रॉपर्टीज पॅरलोग्रामच्या पण आहेत, रेक्टँगलच्या पण आहेत. पण आता पुढची एक जी प्रॉपर्टी आहे ती फक्त रेक्टँगलला लागू होणार. ज्या ज्या ठिकाणी रेक्टँगल आहे त्या त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी लागू होणार. ही प्रॉपर्टी काय की रेक्टँगलमधील दोन्ही डायगोनल इक्वल असतात. म्हणजे ए सी इज इक्वल टू बी डी. मग दोन्ही डायगोनल इक्वल झाल्यानंतर काय होतं या ठिकाणी आपण थोडंसं बघू. काय होतं बघा, ए सी आणि बी डी हे दोन्ही डायगोनल जर इक्वल झाले तर या दोन्ही डायगोनलचे अर्धे अर्धे पार्ट जे आपण केले होते, ए ओ ए सीचा अर्धा पार्ट आहे, बी ओ बी डीचा हाफ पार्ट आहे अर्धा. म्हणजे ए ओ आणि बी ओ हे दोघं इक्वल होणार ह्या दोन लाईन सेगमेंट. आणि ह्या दोन लाईन सेगमेंट पण इक्वल होणार सी ओ आणि डी ओ. म्हणजे याचा अर्थ ह्या चारही लाईन सेगमेंट ए ओ बी ओ सी ओ आणि डी ओ हे चारही इक्वल होणार. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की ह्या एंडच्या ठिकाणी इक्वल घेऊ शकतो. म्हणजे ए ओ इज इक्वल टू बी ओ इज इक्वल टू सी ओ इज इक्वल टू डी ओ हे फक्त रेक्टँगलमध्ये होतं. आणि पॅरलोग्राममध्ये हे दोघं इक्वल, हे दोघं इक्वल. ह्या दोघांची लेंथ वेगळी असणार, ह्या दोघांची लेंथ वेगळी असणार पॅरलोग्राममध्ये. पण रेक्टँगलमध्ये हे सगळेच इक्वल असणार. ए सी इज इक्वल टू बी डी. तर ही फक्त एक प्रॉपर्टी जी आहे ती रेक्टँगलमध्ये वेगळी आहे पॅरलोग्रामच्या व्यतिरिक्त. बाकी सर्वच प्रॉपर्टीज सेम आहेत. आता ह्या ठिकाणी अजून एक वाक्य आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतं की ज्या पॅरलोग्राममध्ये डायगोनल इक्वल झाले तो रेक्टँगल बनतो. म्हणजे कसं बघा की समजा या ठिकाणी हा एक पॅरलोग्राम आहे आणि या पॅरलोग्राममध्ये जर हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल जर हे दोन्ही डायगोनल इक्वल केले आपण म्हणजे तो पॅरलोग्राम असा होणार, हा डायगोनल आणि हा डायगोनल. मग हे दोन्ही डायगोनल इक्वल झाले, पॅरलोग्राममधले डायगोनल इक्वल झाले की तो रेक्टँगल बनतो. पण ज्यावेळेस पॅरलोग्राम आपण घेतो त्यावेळेस बघा तुम्ही डायग्राम जर व्यवस्थित बघितली तर ह्या ठिकाणी हा जो पार्ट आहे ह्या ठिकाणी दबलेला आहे असा. तर हा दबलेलाचा पार्ट आहे त्या पार्टमधला हा जो डायगोनल आहे तो लहान डायगोनल असणार आणि ह्या ठिकाणी एक्सपांड झालेला आहे हा भाग. म्हणजे रेक्टँगलला जर आपण इथून दाबलं असं तर हे असं तयार होणार. आणि जेवढा आपण प्रेस करत जाऊ तेवढा हा डायगोनल लहान होत जाईल आणि तेवढा हा डायगोनल मोठा होत जाईल. जर आपण डायमेन्शन हेच ठेवले तर लेंथ आणि ब्रेथ म्हणजे ह्या दोन साईड जर आपण त्याच ठेवल्यात तर अपोजिट साईड्स. तर अशा पद्धतीने हा रेक्टँगल आहे. नेक्स्ट जी टाईप आहे ती आहे रोम्बस. रोम्बस म्हणजे काय, अगोदर डेफिनेशन की ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये सर्व साईड्स इक्वल असतात, ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये चारही साईड्स इक्वल असतात त्या क्वाड्रिलॅटरलला म्हटलं जातं रोम्बस. मग या ठिकाणी ए बी सी डी डेफिनेशननुसार काय, ऑल साईड्स आर इक्वल. आता ह्या साईड्स कोणत्या कोणत्या आहेत तर ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू सी डी इक्वल टू डी ए. चारही साईडची लेंथ इक्वल असणार. म्हणजे जर
एका साईडची लेंथ दिलेली असेल तर बाकीच्या सगळ्या साईडची आपल्याला लेंथ काढता येते. समजा ए डी साईडची लेंथ आहे 10 सेंटीमीटर, तर ए बी बी सी सी डी हे सर्वच 10-10 सेंटीमीटरचे होणार. ही आहे डेफिनेशन ऑफ रोम्बस. डेफिनेशन वेगळी असते, प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. आता प्रॉपर्टीज नुसार काय बघा, प्रत्येक रोम्बस हा पॅरलोग्राम असतोच. म्हणजे हा ए बी सी डी रोम्बस पण आहे आणि पॅरलोग्राम पण आहे. मग याच्या अगोदर पण आपण म्हणलेलं होतं की प्रत्येक रेक्टेंगल हा पॅरलोग्राम असतो. आता म्हटलेलं आहे प्रत्येक रोम्बस हा पॅरलोग्राम असतो, पण हा पॅरलोग्रामपेक्षा कसा वेगळा होतो. जसं आपण रेक्टँगलमध्ये बघितलं की रेक्टँगलमध्ये डायगोनल इक्वल होतात म्हणून तो पॅरलोग्रामपेक्षा वेगळा होतो. या ठिकाणी वेगळ्या होणाऱ्या काय प्रॉपर्टीज आहेत बघा. या ठिकाणी पॅरलोग्रामपेक्षा हा वेगळा होईल त्याची एकच प्रॉपर्टी आहे, या ठिकाणी डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हे परपेंडिक्युलर रेक्टँगलमध्ये पण राहत नाहीत आणि पॅरलोग्राममध्ये पण राहत नाहीत, पण या ठिकाणी रोम्बसमध्ये राहतात. ही फक्त एक वेगळी प्रॉपर्टी आहे, बाकीच्या सर्व प्रॉपर्टीज सेम आहेत. आणि दुसरी अजून एक प्रॉपर्टी आहे अँगलसाठी, ते आपण पुढे घेऊ. या ठिकाणी आपण अगोदर बघू, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ओ असेल तर ऑपोजिट साईड तर इक्वल असणारच आहेत, कारण ह्या सर्व साईड इक्वल आहेत म्हणजे ही डेफिनेशनच आहे. मग त्याला प्रॉपर्टी काही घेण्याचे कारण नाही. ए डी बी सीला पॅरलल असणार, कारण हा रोम्बस पॅरलोग्राम आहे असं आपण म्हणतो. ए बी पॅरलल टू डी सी, ए बी डी सीला पॅरलल होणार. आपण म्हणतो याचा अर्थ काय, म्हणजे रोम्बस हा पॅरलोग्राम असतो म्हणण्यापाठीमागे कारण आहे, कारण या ठिकाणी ऑपोजिट साईड ह्या पॅरलल सिद्ध होतात. त्यासाठी कॉन्ग्रुएन्सी टेस्टने ते प्रूव्ह करावं लागतं. तो भाग वेगळा आहे, फक्त या ठिकाणी हे लक्षात ठेवा ऑपोजिट साईड्स ह्या पॅरलल असणार. आता ऑपोजिट साईड्स पॅरलल पहिली प्रॉपर्टी झाली. दुसरी प्रॉपर्टी असणार डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करणार. ऑपोजिट अँगल्स इक्वल असणार, अँगल ए अँगल सीला इक्वल असणार आहे आणि अँगल बी हा अँगल डीला इक्वल असणार आहे. पण हे दोघं वेगळे असणार, हे दोन्ही अँगल्स वेगळे असणार आहेत. या दोघांचं मेजरमेंट वेगळं, या दोघांचं मेजरमेंट वेगळं असणार आहे. त्यानंतर डायगोनल एकमेकांना बायसेक्ट होतात, म्हणजे ए ओ सी ओला इक्वल असणार अँड बी ओ डी ओला इक्वल असणार आहे. बी ओ इज इक्वल टू डी ओ. तर अशा पद्धतीने हे डायगोनल एकमेकांना इक्वल. आणि सर्वात महत्त्वाची रोम्बससाठीची जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे पॅरलोग्रामपासून रोम्बस बनण्यासाठी जी कंडिशन आहे ती कंडिशन काय, तर डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असायला पाहिजेत. म्हणजे ए सी हे सिम्बॉल आहे परपेंडिक्युलरचं, ए सी इज परपेंडिक्युलर टू बी डी. ए सी असणार बी डीला परपेंडिक्युलर. बघा ज्या ठिकाणी वहीचा कॉर्नर वगैरे असतो, आपल्या नोटबुकचा कॉर्नर, पेज ज्या ठिकाणी असतं त्याचा कॉर्नर, म्हणजे या ठिकाणी समजा हे एक पेज आहे तर पेजचा जो कॉर्नर आहे असा, त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. तर अशा टाईपमध्ये तर हे परपेंडिक्युलरचं साईन असणार, त्यावेळेस या दोन लाईन सेगमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असणार. मग ए सी परपेंडिक्युलर टू बी डी असणार आहे. ही प्रॉपर्टी फक्त रोम्बसमध्ये येणार, पॅरलोग्राम रेक्टँगलमध्ये असणार नाही. आणखीन एक जी प्रॉपर्टी आपण अँगल रिलेटेड इथं म्हटलेलं होतं, तर ती प्रॉपर्टी कोणती आहे बघा. अँगल रिलेटेड जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक डायगोनल हा शेवटच्या अँगलला बायसेक्ट करतो. हे पण फक्त रोम्बसमध्ये होते. हे दोन अँगल इक्वल, हे दोन अँगल्स इक्वल, आणि हे दोन अँगल इक्वल आणि हे दोन अँगल इक्वल. आपण अँगलला जर नावं दिली, हा 1, हा 2,
हा 3 आणि हा 4, तर हे 1 2 3 4 हे चारही अँगल इक्वल असतात. म्हणजे या ठिकाणी आपण 1 2 3 4 जर आपण अँगलचे नावं लिहिले तर अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2 इज इक्वल टू अँगल 3 इज इक्वल टू अँगल 4 असं लिहिता येतं. आणि समजा कारण हे बघा कसं झालं, ऑपोजिट अँगल इक्वल आहेत. ए अँगल सी अँगलला इक्वल आहे. एचा अर्धा आणि सीचा अर्धा हे दोघं इक्वल असणार, आणि हे पण अर्धे अर्धे आहेत, हे पण इक्वल असणार, आणि हे दोघं पण म्हणजे हे चारही इक्वल असणार. सेम त्याच पद्धतीने अँगल 5 हा 6 हा 7 आणि हा 8, म्हणजे हा 5 अँगल कोणता आहे, हा अँगल. 6 अँगल हा DBC, 7 नंबरचा अँगल ADB. तर हे अँगल इक्वल असणार आहेत. तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, अँगल 5 इज इक्वल टू अँगल 6 इज इक्वल टू अँगल 7 इज इक्वल टू अँगल 8. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज रोम्बससाठी. त्यानंतर जी नेक्स्ट टाईप आहे ती आहे स्क्वेअर. टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल नेक्स्ट टाईप आहे ती आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय बघा, सर्वात अगोदर स्क्वेअरची डेफिनेशन आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज. स्क्वेअर हा पण एक क्वाड्रिलॅटरल असतो. मग ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये चारही साइड्स इक्वल होतात आणि चारही अँगल्स इक्वल होतात. चारही अँगल इक्वल म्हणजे चारही अँगल 90 डिग्रीचे, तर त्या क्वाड्रिलॅटरला आपण म्हणतो स्क्वेअर. मग आता ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं असेल, ऑल साइड्स आर इक्वल आणि ऑल अँगल्स इक्वल पण लिहिता येतं, किंवा ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री. प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा आहे असं पण या ठिकाणी म्हणता येतं. चारही साइड्स इक्वल, चारही अँगल्स 90 डिग्री. ही झाली डेफिनेशन. आता ह्या डेफिनेशननुसार तुमच्या लक्षात आलेलं असेल, काय लक्षात आलेलं आहे, चारही साईड इक्वल आहेत म्हणजे हा रोम्बस सुद्धा आहे, आणि चारही अँगल्स पण इक्वल आहेत म्हणजे हा रेक्टँगल सुद्धा आहे. म्हणजे रेक्टँगलच्या पण सर्व प्रॉपर्टीज आणि रोम्बसच्या पण सर्व प्रॉपर्टीज स्क्वेअरला अप्लाय होणार. मग जो पॅरलोग्राम आहे, पॅरलोग्रामच्या पण सर्व प्रॉपर्टीज याला अप्लाय होणार, कारण प्रत्येक रोम्बस हा पॅरलोग्राम असतो, रेक्टँगल पण पॅरलोग्राम असतो. मग हा रेक्टँगल पण आहे, रोम्बस पण आहे, म्हणजे हा पॅरलोग्राम सुद्धा आहे. म्हणजे स्क्वेअरला पॅरलोग्राम, रोम्बस, रेक्टँगल यांच्या सर्व प्रॉपर्टीज अप्लाय होतात. मग आता आपण या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज डायग्राम काढून, डायग्राम ड्रॉ करून आपण या ठिकाणी लिहून घेऊ. डेफिनेशन प्रॉपर्टीजमध्ये घ्यायचं नाही. सर्व साइड्स इक्वल आणि सर्व अँगल्स 90 डिग्रीचे, ही डेफिनेशन आहे. या ठिकाणी सर्व साइड्स इक्वल असल्यामुळं ऑपोजिट साईड इक्वल आहेत हे लिहिण्याचं काही कारण नाही. सर्व अँगल्स इक्वल आहेत म्हणजे ऑपोजिट अँगल्स इक्वल आहेत हे पण लिहिण्याचं काही कारण नाही. मग आता लिहायचं आहे तर काय लिहायचं आहे, प्रॉपर्टीज. तर राहिलेले जे नियम आहेत ते प्रॉपर्टीजमध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर डायगोनल एकमेकांना बायसेक्ट होतात. हा पॉईंट ओ म्हणजे AO, CO, DO आणि BO हे इक्वल असणार. आता बघा हा रेक्टँगल असल्यामुळं रेक्टँगलमध्ये आपण घेतलेलं होतं की हे चारही पार्ट इक्वल असतात रेक्टँगलमधले. म्हणजे AO इज इक्वल टू BO इज इक्वल टू CO इज इक्वल टू DO, चारही पार्ट इक्वल असणार. सेकंड प्रॉपर्टी, डायगोनल ह्या ठिकाणी इक्वल असणार आहेत म्हणजे AC इज इक्वल टू BD. पुढची प्रॉपर्टी,
रोम्बसमध्ये हा डायगोनल या अँगलला बायसेट करतो. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता बघा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा आहे. मग त्याचे हे अर्धे अर्धे पार्ट होणार. म्हणजे हा 45, हा पण 45, हा पण 45, हा पण 45. तर हे सगळेच अँगल्स 45 डिग्रीचे होणार. 1 2 3 4. 1 म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं असेल अँगल ABO म्हणजेच ABD हा अँगल 45चा असणार. आणि हे सर्व सर्व अर्धे अर्धे म्हणजे 45 डिग्रीचे ह्या ठिकाणी 8 अँगल्स फॉर्म होणार. म्हणजे अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2 इज इक्वल टू अँगल 3 इज इक्वल टू अँगल 4 इक्वल टू अँगल 5 इक्वल टू अँगल 6 इक्वल टू अँगल 7 इज इक्वल टू अँगल 8 आणि इक्वल टू 45. हे सर्वच अँगल्स 45 डिग्रीला इक्वल असणार आहेत. आता ह्या ठिकाणी प्रॉपर्टीज लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे की हे सर्व 1 2 3 4 अँगल इक्वल आहेत आणि 5 6 7 8 पण इक्वल आहेत. ठीक आहे. पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये बघा रोमसमध्ये आपण बघितलेलं होतं की डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे AC डायगोनल हा BDला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे डायगोनल AC इज परपेंडिक्युलर टू डायगोनल BD. AC डायगोनल BD ह्या डायगोनलला परपेंडिक्युलर असणार आहे. तर अशा पद्धतीने या सर्व ज्या प्रॉपर्टीज आहेत स्क्वेअरच्या बाबतीत त्या आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येतात. पण आता या ठिकाणी रिव्हर्स ज्या प्रॉपर्टीज आहेत, रिव्हर्स म्हणजे कसं की प्रत्येक स्क्वेअर आपण असं म्हणलं की प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल पण असतो, रोम्बस पण असतो आणि पॅरलोग्राम पण असतो. पण प्रत्येक पॅरलोग्राम हा स्क्वेअर राहत नाही. प्रत्येक रोम्बस हा स्क्वेअर होईलच सांगता येत नाही आणि प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर होईल हे पण सांगता येत नाही. ते डिपेंड करत आहे, ते डिपेंड करतं की पुढच्या प्रॉपर्टीज त्याच्या काय आहेत. मग आता बघा जर रेक्टँगल दिला आपल्याला ह्या ठिकाणी असं रेक्टँगल आहे. मग हा रेक्टँगल स्क्वेअर बनण्यासाठी काय करावं लागेल तर ही जी साईड आहे ही लेंथ ही कमी करावी लागेल आणि मग ही लाईन सेगमेंट इकडे घ्यावी लागेल. मग स्क्वेअर तयार होणार. मग ह्या रेक्टँगलला स्क्वेअर होण्यासाठी ज्या ह्या दोन ॲडजसेंट साईड्स आहेत त्यांची लेंथ इक्वल करावी लागेल किंवा यांचे डायगोनल परपेंडिक्युलर करावे लागतील. त्यावेळेस साईड सर्व इक्वल होणार म्हणजे रेक्टँगलपासून स्क्वेअर मिळणार. रोम्बसपासून जर स्क्वेअर मिळवायचा असेल, हा रोम्बस आहे, मग रोम्बसपासून जर स्क्वेअर मिळवायचा असेल तर काय करावं लागेल तर इथला प्रत्येक अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा करावा लागेल किंवा हे दोन्ही डायगोनल एकमेकांना इक्वल करावे लागतील तर तो स्क्वेअर होणार. आणि प्रत्येक जो पॅरलोग्राम आहे पॅरलोग्रामला जर समजा स्क्वेअर करायचं असेल तर प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा घ्यावा लागेल आणि ॲडजेसेंट साईड इक्वल कराव्या लागतील किंवा दोन्ही डायगोनल एकमेकांना इक्वल करावे लागतील आणि ॲडजेसेंट साईड इक्वल करावे लागतील तर मग तो स्क्वेअर होणार. तर अशा पद्धतीने ह्या सर्व प्रॉपर्टीज आहेत. आपण या पुढील क्लासमध्ये पुढील व्हिडिओमध्ये ट्रॅपेझियम आणि काईट या दोन डायग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.